प्रचार संपायला 24 तासापेक्षा कमी काळ शिल्लक आहे आणि त्यावेळेस अनेकांना कळतं की निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे। यापूर्वी क्वचितच ऐकलं असेल किंवा आपण ते ऐकलंच नसेल। तसाच प्रकार कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घडलाय। महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण होत आहेत। त्यातल्या काही नगरपालिका आहेत, जवळपास 246 काही नगरपंचायती आहेत, नगरपालिका आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये या निवडणुका होणार होत्या 2 तारखेला, म्हणजे आज 2 डिसेंबरला त्याचं मतदान आहे। आणि त्याच वेळेस काल रात्री निवडणूक आयोग असं सांगतोय की काही नगरपालिका ज्या आहेत त्यातल्या सरसकट सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका आणि काही ठिकाण प्रभाग आहेत तिथल्या जागांच्या निवडणुका त्या आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्या आता मंडळी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यात। आणि त्यानंतर एकदमच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आणि ज्या ठिकाणी मतदान होणार होतं त्या मतदारांमध्ये सुद्धा एक संभ्रमाचं वातावरण आहे। निवडणूक आयोगाने दिलेले कारण मात्र वेगवेगळी आहेत। आता त्याने असं म्हटलंय की बऱ्याचदा ज्यावेळेस उमेदवार अर्ज भरतो त्याच्यानंतर त्याला एक अर्ज मागे घेण्यासाठी सुद्धा काही वेळ असतो आणि ती जी अंतिम मागे अर्ज घेण्याची तारीख असते ती गेल्यानंतर त्याला ही संधी जी ती निवडणूक लढवण्यासाठी दिली जाते। काही ठिकाणी चिन्ह म्हणजे पक्षाचे चिन्ह असतील किंवा अपक्षाचे चिन्ह आहेत ते अगोदरच देण्यात आलेले आहेत निवडणूक अधिकाऱ्याकडून आणि ती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली नाही। काही ठिकाणी असं झालंय की ज्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरलेले आहेत किंवा त्यांचे बाद करण्यात आले असे काही जे उमेदवार आहेत ते निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये कोर्टात गेलेत आणि त्यामुळे त्यांच्या जे अपील आहे त्यांच्या ज्या सुनावणी आहे ती प्रक्रिया आहे आणि सगळं होण्यासाठी जे आहे तेवढा वेळ आता शिल्लक नाही आहे आणि ती जी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय निवडणूक आयोगाला पर्याय नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जवळपास 10 किंवा त्यापेक्षा अधिक नगरपालिका आहेत ज्यांच्या निवडणुका सरळ पुढे ढकलण्यात आल्या। त्याच्यामध्ये अंबरनाथ आहे मंडळी, महाबळेश्वर आहे, फलटण आहे, बारामती आहे, त्याचबरोबर लातूरसुद्धा आहे। या नगरपालिकांची नावे येतात। त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी काही प्रभाग जे आहेत म्हणजे निवडणूक होईल काही प्रभागांची बाकी राहील आणि ही सगळी जी एकदम पूर्ण होते अल्पनाबाकीनंतर आपल्याला माहीत आहे की नगराध्यक्ष पदाची निवडणूक यावेळेस वेगळी होत आहे, त्याबद्दल पण प्रश्न आहेत। त्याच्यामुळे अशा विचित्र अवस्थेमध्ये हा जो आहे तो निर्णय घेतला गेलेला आहे हे कशामुळे, म्हणजे याची कल्पना अगोदर निवडणूक आयोगाला आली नव्हती का? जर ही प्रक्रिया नियमानुसार पूर्ण होणार नाहीये, तेवढा वेळ नाहीये, मग ते अगोदरच त्याप्रमाणे वेळापत्रक का आखलं गेलं नाही? असं का व्हावं लागलं की एवढी सगळी जी पूर्ण यंत्रणा असते मंडळी, सरकारी यंत्रणा असते, निवडणूक आयोगाची यंत्रणा असते, त्याशिवाय प्रचार असतो, राजकीय नेते असतात, उमेदवार असतात, या सगळ्याचा एक खर्च असतो, या सगळ्याचा एक वेळ काळ असतो, हे सगळं पूर्ण झालेलं होतं आणि शेवटच्या टप्प्यावर येऊन जर निवडणूक थांबवली असेल हे फार विचार करण्यासारखं आहे। आणि तशाच प्रतिक्रिया ज्या आहेत जी की निवडणूक आयोगाने केलेल्या आहे याबद्दल प्रतिक्रिया जी राजकीय पक्षाकडून सुद्धा येत आहेत। देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलं की मला हा निर्णय जो आहे तो काय बरोबर वाटत नाही। त्यांनी असं म्हटलंय की कशामुळे नेमका निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला, काय कायदा मला जो कळतो ना त्यानुसार तरी असं काही करता येत नाही। कोणी जर अपिलात गेला असेल, आपल्यातलं जर समजा कोर्टात गेलं असेल, त्यासाठी एक अख्खी निवडणूक पुढे ढकलली गेली आहे। यापूर्वी सुद्धा निवडणुका झालेल्या आहेत आणि हा निर्णय घेतला निवडणूक आयोगानं हे त्यांना समजायला थोडं अवघड आहे आणि भाजपतर्फे एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला पाठवतील असं त्यांनी म्हटलंय। पण टीका सगळीकडे होते। अशा शेवटच्या टप्प्यावर निवडणूक पुढे का ढकलली? आपल्याला माहीत आहे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका आहेत त्या अनेक काळापासून त्याबद्दल अनेक पातळीवरती एक संदिग्धता आहे। आता यात सगळ्यात मुख्य म्हणजे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून, ओबीसी रिझर्वेशनवरून, आरक्षणाचं जे 50% मर्यादा आहे ही ओलांडण्यावरून सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। गेल्या सुनावणीत जे आहे ते सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना असं म्हटलं होतं की जी 50%ची जी मर्यादा ओलांडली गेली नाही पाहिजे। कोर्टाने निवडणूक आयोगाला असं म्हटलं आहे
की जर जिथे कुठे अशा प्रकारचं 50% मर्यादा ओलांडली जाईल, तो निकाल जो असेल तो न्यायालयाच्या पुढच्या निर्णयाअधीन असेल आणि त्यामुळेच त्याबद्दल एक संदिग्धता आहे. निवडणूक होईल का, की निवडणूक जर झालीच तर त्याचा निकाल येईल का आणि तो निकाल कायमस्वरूपी राहील का, तो सुद्धा चॅलेंज केला जाईल. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून, जवळपास 5 एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निवडणुका होतील का. लोकप्रतिनिधी नाही आहेत, केवळ आमदार निवडून येत आहेत, खासदार निवडून येत आहेत, पण बऱ्याच ठिकाणी गाव पातळीवरची, तालुका पातळीवरची, जिल्हा पातळीवरची कामं ही नगरसेवक असतील किंवा नगरपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरपालिकेतील सदस्य असतील, हे कामं करत असतात आणि त्यामुळे त्याच्यातील लोकांची स्थानिक कामं असतात, ती कामं रखडलेली आहेत. त्याशिवाय अनेक जण 10-10 वर्षापासून निवडणुकीची तयारी करत आहेत. लोकशाही प्रक्रियेची, स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक आहे, ती पूर्ण त्यामध्ये होत नव्हती आणि ती सगळी इतक्या वर्षानंतर पूर्ण होत असताना त्यामध्ये अशा प्रकारे निर्णय येणं ही एक धक्कादायक बाब समजली जाते. पुढच्या निवडणुकांचे काय होईल यावर प्रश्नचिन्ह अगदी ठळक आहे. मंडळी, या निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा जनमंतक मराठी. धन्यवाद.